जवळ-जवळ 3 वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि तेव्हा ठाकरे गटातील एका महिला नेत्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शहाजी बापूंच्या प्रसिद्ध स्टाईलमध्ये त्यांनी ती टीका केली होती असं आपण म्हणू शकतो. काय तो दांडा, काय ते अशा शब्दात त्यांनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना सुनावलं होतं. पण झालं असं की काही आठवड्यांनी, महिन्यांनी याच महिला नेत्या स्वतः शिंदे गटात दाखल झाल्या. गटांतरानंतर त्यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला. त्यावर राजकारणही रंगलं. परत त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत त्या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. कारण उमेदवारीतून त्यांचं नाव वगळलं गेल्याचं बोललं जात होतं. आणि आता महापालिका निवडणुका घोषित होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा एकदा त्यांनी नाराजी व्यक्त करत आपण निवडणुका लढवणार नसल्याचं थेट सांगितलंय. बरोबर ओळखलं. मी बोलतेय शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांच्याबद्दल. नेमकं काय घडलंय त्यांच्या बाबतीत? त्या निवडणूक का लढवणार नाहीयेत? काय झालंय? काय आहे त्यांची राजकीय कारकीर्द? चला, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत. 2 डिसेंबरला निवडणुका होतील, 3 डिसेंबरला निकाल लागेल. लवकरच अर्थात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका लागतील असं देखील सांगितलं जाते. त्यामुळे आतापासूनच फिल्डिंग लावणं, नेत्यांकडे लॉबिंग करणं, वेगवेगळ्या ठिकाणी तयारी करणं या सगळ्याला वेग आलाय. विशेषतः राज्यात नव्हे तर देशातही महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. उमेदवारी कोणाला मिळणार, किती जागा जिंकून येणार, कोणते पक्ष एकत्र येणार आणि कोणकोणते वेगवेगळे लढणार, अनेक चर्चांना उधाण आलं असताना शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी मात्र महापालिकेची मुंबईची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. खरं तर शीतल म्हात्रे या दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 8 मधून 2012ला पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या आणि त्या शिवसेनेच्या पदाधिकारी होत्या. आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलूयात. मात्र आताही जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा त्या निवडणुकीसाठी त्यांना दहिसर मधूनच तिकीट मिळणार अशी चर्चा आहे. मात्र शीतल म्हात्रे यांना ही निवडणूक लढवायची नाहीये. हो, जिथं प्रत्येक निवडणूक आपल्याला लढवायला मिळावी म्हणून प्रत्येक नेता इच्छुक असतो, तिथं शीतल म्हात्रेंना ही निवडणूक लढवायची नाहीये. त्यांची ही जी भूमिका आहे ती त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवल्याचं सांगण्यात येते. शिवाय या वॉर्ड क्रमांकामधून ज्यांना तिकीट देण्यात येईल त्यांच्यासाठी आपण 100% काम करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याचं कारण काय असेल हे जाणून घेण्याआधी शीतल म्हात्रे कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द काय यावर आपण बोलूयात. शीतल म्हात्रे या सगळ्यात आधी चर्चेत आल्या ते म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे. शिंदेसोबत गेलेल्या सर्व आमदारांना निषेध करताना शहाजी बापू यांच्या स्टाईलमध्येच त्यांनी एक कविता म्हणत जोरदार टीका केली होती आणि शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर मोठ्या प्रमाणात शाब्दिक हल्ला चढवला होता. पण अचानक काही आठवड्यांनी त्या स्वतःच एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात सामील झाल्या. तेव्हा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि तो त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर मुंबईतील पहिल्या नगरसेवक त्या होत्या ज्या शिंदे गटात गेल्या होत्या आणि यामुळेच चर्चेला रंगत आली होती. त्यांची राजकीय कारकीर्द खरं तर मोठी आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली आणि दहिसर मधून त्या 2012 मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या. मुंबईतील आक्रमक नगरसेविका शिवसेनेच्या आक्रमक नेत्या अशी त्यांची ओळख निर्माण झाली. 2017 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवला. त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या राहिल्यात. तसंच अलिबाग आणि पेणच्या शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2 वेळा प्रभाग समिती अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कायदा समितीच्या तसेच राष्ट्रीय एड्स कंट्रोल सोसायटीच्या त्या सदस्य म्हणूनही कार्यरत राहिल्यात. शिंदे गटात सामील झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ मार्फ करण्यात आल्याचेही आरोप करण्यात आले. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सोबतचा या दोघांचा एक एकत्र व्हिडिओ करून त्याच्याखाली संदेश लिहून तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. अर्थात तो व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला होता असा आरोपही झाला आणि म्हणून याबाबत एसआयटी चौकशीची मागणी देखील करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यात आली, अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आली. चौकशी दरम्यान या प्रकरणातील अनेक तरुणांना अटकही करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ राज्याच्या राजकारणात धुमाकूळ माजवत होता. आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळी शीतल म्हात्रे या चर्चेत आल्या होत्या. या व्हिडिओच्या विवादामुळेच त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. पण या सगळ्यानंतर हळूहळू वातावरण निवळलं. जेव्हा जेव्हा शिंदे गटाबद्दल बोललं जाईल तेव्हा त्या पुढे येऊन उत्तर देत होत्या, प्रत्युत्तर देत होत्या आणि त्यांचं राजकारण सुरू होतं. आता राजकारण म्हणल्यानंतर अपेक्षा, महत्वाकांक्षा असणं आलंच.
जसं की आता नगरसेवकाला आमदार होऊ वाटणं यात काही गैर नाही. मग झालं असतं की 27 मार्च रोजी म्हणजे याच वर्षी विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांना संधी देण्यात आली. म्हणजे एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपकडं, 1 जागा राष्ट्रवादीकडं आणि 1 जागा शिवसेनेला मिळाली. शिवसेनेच्या याच जागावर एकनाथ शिंदे गटातून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण सुरुवातीपासून विषय असा होता की या जागेसाठी शीतल म्हात्रे आणि संजय मोरे यांची नावं चर्चेत होती. पण अचानकच उमेदवार बदलण्यात आला. खरं म्हणजे फॉर्म भरण्याचे किंवा नामांकनाच्या आधी काही तास आधीच रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि यावेळी मग शीतल म्हात्रे नाराज झाल्या. मग यानंतर लगेच त्यांनी त्यांच्या एका सोशल मीडियावर पोस्ट केली, ज्यात त्यांनी लिहिलेलं होतं, मंजिलें अभी और भी है, चलना अभी दूर तक और भी है, जो चाह थी मेरी वो मुझे नहीं मिली, पर जो कुछ भी मिला है वो किसी स्वप्न देखी चाह से कम नाही. असं म्हणत आपण नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. संधी मिळेल कुठंतरी नगरसेवकाच्या या पदावरून आपण पुढे जाऊ असं त्यांना वाटत होतं, मात्र ती संधी देण्यात आली नाही आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना महापालिकेची निवडणूक लढवायची नाहीये का? म्हणजे विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानंतर आपण नगरसेविका पद नव्हे तर पुढे आमदारकीचीच वाटचाल करणार आहोत किंवा आपली इच्छा आमदारकीची आहे म्हणूनच नगरसेवक पदाची निवडणूक आपण लढवणार नाही आहोत, असा इशारा शीतल म्हात्रे एकनाथ शिंदेंना देऊ इच्छितात का, हे पाहणं महत्वाचं ठरते. आणि आता या सगळ्या परिस्थितीत एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात आणि शीतल म्हात्रे यांच्या भूमिकेबाबत काय विचार करतात यावरच सगळं समीकरण अवलंबून असणार आहे. दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, आवडला असला तर शेअर करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा.